नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यातील द्याणे येथील डॉक्टर प्रतीक कापडनीस यांना नुकतीच साऊथ कोरिया येथे PhD पदवी प्रदान करण्यात आली। साऊथ कोरिया येथील इनावा विद्यापीठाची PhD पदवी संपादन केल्यानंतर डॉक्टर प्रतीक कापडनीस यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। प्राध्यापक हाजी नाहवांग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत ऊर्जा साठवण तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर प्रतीक यांनी संशोधन पूर्ण केले। बागलाण तालुक्यातील द्याणे येथील प्रगतिशील शेतकरी संजय कापडनीस आणि छाया कापडनीस यांचे डॉक्टर प्रतीक चिरंजीव असून प्रतीक यांनी शालेय शिक्षण नागपूरच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे घेतले। पुढील शिक्षण नाशिकच्या KTHM महाविद्यालयामध्ये पूर्ण केल्यानंतर नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी BSc ची पदवी घेतली। पुढील शिक्षण कोल्हापूरमध्ये केल्यानंतर त्यांनी MSc चे शिक्षण पूर्ण केले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या डॉक्टर प्रतीक यांनी PhD चे शिक्षण घेत असतानाच ऑल सॉलिड स्टेट बॅटरीज व एनोड मटेरियल्स तसेच सिलिका ॲलॉयज या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय संशोधन केले। त्यांच्या या कार्याची दखल घेत इनावा टॅलेंट अवॉर्ड प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले। संपूर्ण PhD शिक्षणासाठी ग्लोबल स्कॉलरशिप देऊन डॉक्टर प्रतीक कापडनीस यांना गौरवण्यात आले। द्याणेसारख्या बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागातून डॉक्टर प्रतीक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल द्याणेसह पंचक्रोशीमध्ये डॉक्टर प्रतीक कापडनीस यांचे अभिनंदन होत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनीस, बागलाण। धन्यवाद।